रोहित येतो या पहिल्या षटकामध्ये. चला विनंती असेल की प्लीज वेळ घेऊ नका आणि सामना सुरुवात करा आणि नेक्स्ट मॅच कोणाची आहे विकीजी ते कन्फर्म करा. सलामीची जोडी बॅटर सीताराम आणि त्यांचा संवाद बाळू आणि फर्स्ट ओव्हरमध्ये रोहित बॉलिंग मार्कवरती तयार होतं. फर्स्ट पॉवर प्ले असेल, पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल. 2 फिल्डर इनफिल्डचा बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये एक काऊ कॉर्नर ठेवण्यात आलं आणि त्याचप्रमाणे एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला एक फिल्डर ठेवला गेला. सामन्याला सुरुवात. अंपायरचा ग्रीन सिग्नल. दोन्ही टीम्सला विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. अपेक्षा करूया की आणखीन एक चांगली लढत आजच्या या 8व्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बाटेला आखे भरवज आणि त्यांचा अगेन्स्ट अव्वल खेळ. ही बाटेल पहिला बॉल. पहिलाच बॉल ड्राईव्ह करायचा होता. अपीलही झाली. डॉट बॉलने सुरुवात त्याप्रमाणे ते करतात. स्ट्रायकिंग एंडवरती बाळू आपल्याला पाहायला मिळाले होते. एखादा लेदर क्रिकेटर ज्याप्रमाणे फ्रंट फूटवरती येऊन ड्राईव्ह करतो त्याप्रमाणे स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता, बट बीट झाले. डॉट बॉल त्याप्रमाणे ते येतोय. डॉट बॉलने सुरुवात. फील्ड प्लेसमेंट विषयी आपण चर्चा केली की काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑफ आहे. यावेळेस दरम्यान स्क्रॉप द विकेट खेळायचं होतं, बट बॅटचं आतली काढा लागली. पण मला हा प्रश्न पडलाय की मॅच 4च ओव्हरची आहे, वेळ नाही आपल्याकडे आणि कमी वेळेमध्ये तुम्हाला तुमचा बेस्ट द्यायचा आहे. आणि 4 ओव्हरमध्ये बघा रन्स या क्रीडांगणावरती बनतात. तुम्ही 50ही बनवा, 60ही बनवा. काल 71 चेस झाला. सो दॅट्स वाय इथे मी म्हणेन की जळत खेळणं, मोठे फटके खेळणं ही गोष्ट जास्त महत्त्वाची असेल. स्टेप आउट झाला बॅटर. आता दरम्यान लॉंग ऑनला फिल्डर पोचतात वेगाने आणि अखेरेस जर आपण पाकलं तर बॉल निघून गेला बाउंड्री लाईनचा पलीकडे. पकला चौकार. चार धाव्यांनी दरम्यान सुरुवात होत आहे. 4 धावा धावफलकावरती. 2 डॉट बॉल आले आणि त्यानंतर आपण उल्लेख केला मोठ्या फटक्यांचा. चौकारी त्या येतोय. स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट. बॉलला थेट पाठवलंय. लॉंग ऑन रिझनला क्लिअर करत असताना असं वाटतं की बॅटरने आपलं ऐकलं, कारण 2 डॉट बॉल आणि त्यानंतर अप्रतिम फटका, षटकार. मला वाटतं पहिल्या 2 चेंडूवरती कदाचित ते सेट होत होते. दॅट्स वाय डिफेन्सिव्हरित्या खेळत होते. आणि आता त्यानंतर गिअर शिफ्ट केलेत. चौकारही आला, षटकारही येतोय आणि आत्ता खऱ्या अर्थाने इंजिन गरम झालं. ऑन साईडला खेळायचं होतं. बॉल हवेमध्ये आखे. आता डीपमध्ये स्क्वेअरलिंगला फिल्डर धावतात आणि शेवटच्या मोमेंटला बॉल गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रयत्न चांगले केले फिल्डरने, पण अखेरीस फिल्डरांनी बॉलच्या रेसमध्ये बॉल जिंकलाय. येतोय चौकार. चौकार येतोय. धावफलक आता 14. 14 धावा धावफलकावरती आणि शेवटचा बॉल या पहिल्या षटकामधला आणि बॅटच्या आतली काढा लागली होती. रन घेण्याचा प्रयत्न आहे आणि सिंगल मिळेल आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण 15 आणि येत्या 3 ओव्हरचा खेळ बाकी. फर्स्ट ओव्हर कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये एकूण 15 धावा दरम्यान इथे बनवण्यात आला. आणि जे मी सांगितलं की 2 डॉट बॉल जेव्हा आले तेव्हा मी म्हटलंच की मॅच 4च ओव्हरची आहे आणि त्या अनुषंगाने मोठे फटके खेळायला हवेत आणि तेच केलं. रामदास सेकंड ओव्हरमध्ये.
मंचावरती सध्याच्या घडीला गोटेकर बी टीमचे मेंटॉर आतिश डिंगोरे चिल करतात. उद्याच्या दिवसामध्ये त्यांनी पुरस्कृत केलेला संघही खेळणार आहे, पण तो कोणता संघ आहे त्याची माहिती आमच्यापर्यंत आली नाही आहे. ते थोडा संदर्भ आहे, कारण आतिश डोंगरेला खऱ्या अर्थाने सरप्राईज देण्याची सवय आहे. दॅट्स वाय ते थोडं गुपित आहे. फुल्डर दरम्यान येत आहेत लॉंग ऑफला, बॉल फील्ड होतो, रन आउट. यस, बॅटर आउट. रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का लागला आणि जो बॅटर भरपूर चांगली बॅटिंग करत होता तो बाळू आता बाद झाला. धक्का लागला पगला. रनआउटच्या स्वरूपामध्ये हा पगला धक्का लागला. न्यू बॅटर क्रमांक 3 वरती आता मैदानात 7वा दाखल होतात. बॅटर नितीन येतात आणि एक महत्त्वपूर्ण सूचना बॅटिंग टीम भरवच की बघा, एखादा बॅटर जेव्हा बाद होतोय तर तुम्हाला क्विकली इमिजिएटली न्यू बॅटर ग्राउंडमध्ये पाठवायचं. त्या गोष्टीकडे लक्ष असू द्या. नितीन दरम्यान क्रमांक 3 वरती आता बॅटिंग करण्याकरता येतो आणि जर आपण पाहिलं तर सुरुवात चांगलीच आहे बघा. धक्का जरूर लागला, बट तरी मी म्हणेन की रन चांगल्यात, कारण स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 16 धावा फळगावरती आहेत. वाईड ऑफ स्टंप, फुल लेंथ, लॉफ्टेड ड्राईव्ह, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर, धावलेत बट बॉल जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. चौकार दरम्यान इथे येतोय बघा. वाईड ऑफ स्टंप, फुल लेंथ बॉल टाकला होता, निमंत्रण होतं. आता मिस टायमिंग, लॉंग ऑफ येत आहेत. कॅच ड्रॉप. कॅच मी म्हणेन इतकी अवघडही नव्हती, कारण आजच्या डेटला क्रिकेट जितका पुढे निघून गेला, मी नेहमी सांगेल की जर ॲज अ फिल्डर तुम्ही कॅचपर्यंत येत आहेत तर तुम्हाला 10 आउट ऑफ 9 टाइम्स ती कॅच पकडायचीच आहे. पण इथे कॅच ड्रॉप झाली. नेक्स्ट बॉल. लोवर फुल टॉस होता. फिल्डर आता येताच इनफिल्डमध्येच होते, बॉल फील्ड करतात तोपर्यंत सिंगल कंप्लीट. धावफलक एका धावेच्या मतीने. स्कोर कार्ड 23. 23 धावा धावफलकावरती बघा. मागील चेंडूवरती आपण पाहिलं की कॅच ड्रॉप झाली. मी म्हणेन की ती कॅच पकडायला हवी होती, कारण कॅच इतकी अवघडही नव्हती. कारण आजच्या डेटला ज्या स्टँडर्डला टेनिस बॉल क्रिकेट खेळलं जातं, डाऊन द ग्राउंड दरम्यान लॉंग ऑन ला फिल्डर येत आहेत, बॉल फील्ड केला जातोय तोपर्यंत आपण जर पाहिलं तर कंप्लीट केली जाईल सिंगल. आणि जैन डिंगोर यांचेही आगमन झालं. आपले सर हार्दिक स्वागत आहे. कुठे ना कुठे एक प्रश्न जरूर होता 2 वर्षाआधी की गणेश डिंगोरे सोबत ओपनिंगला कोणतरी त्याच सारखा बॅटर हवा आहे, आणि त्याची कमी मी म्हणेन गेल्या 2 सीझनमध्ये भरपूर चांगली ती कमी म्हणेन रिकवर केली तो बॅटर. आता त्याचं आगमनही झालेलं आहे. आपले हार्दिक स्वागत जयंत. आणि राम डिंगोरे सरांसारखा जर कोच असेल, मार्गदर्शक असेल, तर मी म्हणेन की संपूर्ण टीम ॲक्टिव्हच राहील. खेळ जर आपण पाहिलं 2 ओव्हर चालला, धावफलक 24. 24 धावा धावफलकावरती आहेत. येत्या 2 ओव्हरचा खेळ बाकी. पण एक गोष्ट ही रागली ना की गुरु शिकवण्याचं काम करू शकतो, बट त्यानंतर त्या काही गोष्टी शिकल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये काय करायचं ती शिष्याची जिम्मेदारी असते. आणि GPL मी मिस केला. गणेशने बोलवलं होतं, बट काय करणार. बट आमच्यासारख्या छोट्या कलाकाराला संधी गणेशही या विभागामध्ये देतो, त्यासाठी त्याचंही आभार व्यक्त करणं गरजेचं आहे.
थर्ड ओव्हर युवराज डॉट बॉल नंतर या ओव्हरमध्ये सुरुवात करतोय. बघा आतापर्यंत जर खेळ आपण पाहिला फर्स्ट ओव्हरमध्ये 15, बट त्यानंतर थोडी शांतता आणि असं वाटतंय की ती शांतता आता भंग होणार आहे. बॉल गेला लॉंग लेग रिजन बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. सिद्धिविनायक क्रीडा नगरीत क्रिकेट स्पर्धा आहे नाही. चौकार इथे येतो. धावपळ घ्या 4 धावांच्या मदतीने आता स्कोर का 28 आणि विकेटचा बाहेरच ऑलमोस्ट पोहोचले होते बॅटर स्ट्रोक खेळण्यासाठी, बट वाईट बॉल आहे. दिशा खराब. अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने स्कोर काढतात 29. 29 धावा. नेक्स्ट बॉल उडवलाय बॉल हवेमध्ये आणि प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट बॉलला पाठवलंय. लॉंग ऑन रिजनला क्लिअर करत असताना पॉवरफुल स्ट्रोक षटकार. बॉल होता आर्क मध्ये होता आणि डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला दरम्यान ते क्लिअर केलं. षटकार येतोय. स्कोर कार्ड ही आता 35 वरती जाऊन पोहोचला. आता पुल करायचं होतं. बॅटचा टोला लागला दरम्यान फिल्डर आगे डीप मध्ये मिड विकेटचे फिल्डर येतात. बॉल फील्ड करतात. आता रनआउटची शक्यताही आहे आणि बॅटर रनआउट झालेत. आणि किरण येतोय क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्याकरिता. पहिलं सत्र सुरू आहे आणि विकीजी यानंतर सामना कोणता आहे त्याची माहिती काढा आणि ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. बॉल हवेमध्ये फुल. नेक्स्ट मॅच प्रणित स्पोर्ट्स विक्रमगड आणि त्यांचा अगेन्स्ट गोहिरवाडा अशी लढत आहे. सो इन्व्हाइट करतो चला दोन्ही टीमचे कॅप्टन आणि दोन्ही टीम्स फर्स्ट ऑफ ऑल तुमचा ड्रेस किट कलेक्ट करा आणि त्यानंतर पहिले सत्र जेव्हा समाप्त होईल टॉससाठी रिपोर्ट करा. न्यू बॅटर आता मैदानाच्या हातामध्ये येतोय श्रावण. क्रमांक 5 वरती श्रावण आता मैदानाच्या हातामध्ये दाखल झाला. बट एकंदरीत जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये सुरुवात एक्सप्लोजिव्ह, बट त्यानंतर शांतता पसरली आणि या ओव्हरमध्ये 2 चांगले फटकेही आलेत. बॅटर नितीनचा बॅटमधनं आपण एक चौकार एक षटकारही पाहिला. तो बॅटर आहे मैदानाच्या हातामध्ये अजूनही. ऑन साईडला खेळायचं होतं बट बॅटरनी बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान ते येतो आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हरचा क्रेज धावफलक जाऊन पोहोचला 36. 36 धावा धावफलकावरती आणि एका ओव्हरचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. एका बाकी आहे. चला फिल्डिंग टीम प्लीज अतिरिक्त वेळ न घेता क्विकली फिल्डिंग सेट करा आणि अंतिम षटकाला सुरुवात करा. 36. 36 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 36 धावफलक आपण पाहतायत आणि 1 ओव्हरचा खेळ दरम्यान बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. बघा आदिवासी समाजातील क्रिकेटमध्ये जर आपण विचार केला तर शहापूर तालुक्यामध्ये सर्वात मोठी स्पर्धा तुम्ही पाहतात. कारण आदिवासी समाजातील क्रिकेटमध्ये फर्स्ट टाइम शहापूर तालुक्यामध्ये आपल्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईकही या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. तसेच क्रमांक 10 पर्यंत पारितोषिकही या स्पर्धेमध्ये दिले जाणार आहेत. सोन्या आला या अंतिम षटकामध्ये. पहिलाच बॉल सोन्याचा उडवलाय पुल केलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार.
इकडे जे ओव्हर द विकेट पुल करायचं होतं, अपीलही झाली. कदाचित रोहन शेळके जर मंचावरती असते तर एक गोष्ट मला लास्ट सीझनची आठवली होती. रोहनने मला एक गोष्ट सांगितली होती जेव्हा केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये वाकलनचा अगेन्स्ट खेळण्याआधी एक चर्चा त्याच्यासोबत झाली होती. कदाचित तो असता तर त्याविषयी नक्कीच मी सांगितलं असतं. फार इंटरेस्टिंग ती गोष्ट होती. पूल करायचं होतं, पूल केला ऑन साईडला, फिल्डर आखे डीपमध्ये स्क्वेअर लेगला, बट तरी सुद्धा बॉल जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे. आता आक्रमकरित्या बॅटिंग, कारण डेथ ओव्हरमध्ये हेच तर हवं आहे, बाउंड्रीज हव्या आहेत आणि बाउंड्रीजमध्ये रन्सही येत आहेत. आणि नितीन सध्या सगळीला आपल्या टीमसाठी एक चांगली इनिंग खेळतोय. धावपळक 4 धाव्यांचा मधीने स्कोर कार्ड 46. चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे आणि नितीन सध्या सगळीला 21 धाव्यांवरती तोही नॉट आउट आहे. बट त्याने त्याची जी जिम्मेदारी होती ती पार पाडली मी असंच म्हणेन, कारण यावेळेस समोरच्या दिशेने फटका, लॉंग ऑफला फिल्डर येत आहेत, बॉल फील्ड करतायत, थ्रो येतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होतील. आणि आता फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक वेल डिसिप्लिन, एक वेल ऑर्गनाइज अशी स्पर्धा आपण पाहत आहात. आदिवासी सरपंच चषक दिवस क्रमांक 8 मध्ये आपण आहोत. आणि डिसिप्लिन यासाठी मी म्हटलं कारण जेही संघ खेळले, शिस्त पद्धतीचं क्रिकेट, अंपायरच्या निर्णयाचा सन्मान प्रत्येकी खेळाडूने केला. आवर्जून कौतुक करावंसं वाटतं आदिवासी समाजातील प्रत्येकी खेळाडूचं. बॉल हवेमध्ये आहे, पॉइंट, कॅच पकडली जाईल, सफलता इथे मिळेल. आणि दरम्यान आता बॅटर बाद झालेत. नितीन रवी आलाय बॅटिंग करण्याकरिता आता क्रमांक 6 वरती. आणि शेवटचा चेंडू या पहिल्या सत्रामधला. शेवटचा बॉल पूल करायचं होतं, बट तितका कॉन्फिडन्स स्ट्रोक नाहीये. डीपमध्ये मिड विकेटला बॉल फील्ड झालाय, रनआउटची शक्यता आहे, म्हणजे एक धाव आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅटर रवी रनआउट. आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. 49 धावा बनवण्यात आल्या आणि 50 धाव्यांचं लक्ष इथे सेट केलं टीम भरवच. बघा 49 झालेले आहेत आणि 2 रनची पॅनल्टी आहे फिल्डिंग टीमला. त्या 2 रनचे आपण प्लस करूया, म्हणजे 49 प्लस 2 51 आणि 52 धावांचं लक्ष असेल टीम अवलखेड इगतपुरी टीमला. एक छोटासा इनिंग ब्रेक आणि त्यानंतर होईल सेकंड इनिंगला सुरुवात. तोपर्यंत संधी देऊया डीजे मास्टरांना आणि ऐकू एक मधुर संगीत. धन्यवाद.
वन्स अगेन वेलकम ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आदिवासी सरपंच चषक 20-25 तुम्ही पाहतात. गणेशजी कांबडी साहेबांच्या वतीनं हा भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचा सोहळा आपण पाहत आहात. विद्यमान सरपंच प्रथम नागरिक गोटेकर गावचे आहेत आणि तसेच सरपंच संघटना शहापूर तालुका अध्यक्षही आहेत आणि साहेबांची संकल्पना आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिलाच बॉल मिस्टामिंग बॉल अवेमध्ये फिल्डर येतात आणि कॅच पकडली जाईल. पहिला बॉल पहिला धक्का बॅटरबाद. जस्ट मी खऱ्या अर्थाने डीजे मास्टर यांचा टायमिंग देखील परफेक्ट आहे. ज्या नावाचा मी उल्लेख केला अगदी त्याच ओळी आपल्याला ऐकायला मिळाला. कारण या स्पर्धेमध्ये ज्यांचं फार मोठं नेतृत्व आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजकही आहेत आणि या गावामध्ये खऱ्या अर्थाने विकासाची जिम्मेदारी ज्यांचा खांद्यावरती आहे असे विद्यमान सरपंच प्रथम नागरिक गोटेकर गाव गणेशजी कांबडी साहेब आणि स्वतः शहापूर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्षही आहेत. एक फार चांगलं व्यक्तिमत्व आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेचे लाडके आयोजकही आहेत. सफलता मिळाली. क्रमांक 3 रोहित आला मैदानाच्या हातामध्ये. पहिलाच बॉल रोहित डाऊन द ग्राउंड. बॉल अवे मध्ये आणि बॉल जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रोहितचा बॅट मध्ये हा हिट 4. चौकार आला. येत्या क्षणी प्रहार केला रोहितने. 50 धावा चेस करायचा आहेत. रोहित वन्स अगेन लाजवाब फटका. यावेळेस स्विच हिट. याआधी व्ही शेप मध्ये त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये हा बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. चौकार आणखीन एक धावपळक 8 वरती. 8 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल. यावेळेसही मोठा फटका खेळायचा होता. यावेळेस शफल झाला होता रोहित. बरी संधीही नव्हती. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. विकेट जरूर आली पण त्यात नंतर 2 चांगले फटकेही आले. हेही आपल्याला या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळालं. आणि हीच गोष्ट शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये नेहमीच महत्त्वाची राहिली की आता मिस्टामिंग मिड ऑफ येतात बट कॅच ड्रॉप. आणि ज्याप्रमाणे फिल्डर पोहोचले होते बॉलपर्यंत आले होते असं वाटलेच होतं की झेल पकडणं अवघड आहे आणि तेच झालं. कॅच झाली ड्रॉप. आणि कॅच कोणाशी तुम्ही ड्रॉप केली? रोहितची केली. ज्या बॅटरच्या बॅटमधनं 2 चांगले फटकेही आले होते. त्याचे विकेट जर इथे मिळाली असती तर फिल्डिंग टीम अर्थातच भरवच संघ इथे आणखीन प्रेशर बनवू शकला असता टीम अव्वलखेड क्रिकेट टीमवरती. नेक्स्ट बॉल. यावेळेस चांगला फटका आहे. अगदी टोज वरती येऊन खेळलं जातं. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर धावतात आणि हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. आदिवासी सरपंच चषक थँक्यू. 3 चौकार ओव्हरमध्ये आले. एक सिंगलही आली आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला पहिल्या षटकाचा. पहिल्या षटकामध्ये एकूण 13 धावा धावफलकावरती. धक्का लागला 1 टीम अव्वलखेड इगतपुरी. चला नेक्स्ट दोन्ही टीम्स टॉससाठी या. सेकंड ओव्हर. बॉलर राहुल तयार होतात या दुसऱ्या षटकामध्ये. 50 धावांचं लक्ष होतं आणि सुरुवात मी म्हणेन चांगलीच राहिली कारण 13 धावा धावफलकावरती आहेत. पहिलाच बॉल दरम्यान खांद्याच्या आसपास हा बॉल बॉडीवरती लागला बट
येतोय डॉट. डॉट बॉलने सुरुवात. 17 चेंडू शिल्लक. 17 मध्ये आता करायचे आहेत 37. 17-37 समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे. आणि बाहेरील संघ सध्या सगळी दाखवितात कारण या आधी पगले 6 दिवस आपण शहापूर तालुका अंतर्गत टीम्स पाहिल्या आणि कालच्या दिवसापासून आपण शहापूर तालुका बाहेरील टीम्स पाहत आहोत. आणि इथे पहा मिस्टेक घडली. सोने पे सुहागा वाईट प्लस 22च्या 4 मिळतील या 5. चा टार्गेट आहे कारण दोनच पेनल्टी होता. तरी मी विचार करत होतो की काहीतरी कन्फ्युजन आहे पण आमचं स्कोरर करेक्ट आहे तर यामध्ये आमची थोडी मिस्टेक झाली माफी असू द्या. 18 धावा फलकावरती आणि दरम्यान जर इथे पाकले तर बॅटनी बॉलचं प्रॉपर कनेक्शन आज जर आलं असतं तर रन्स मिळालं असतं पण पायावरती हा बॉल लागला. लेग बाईज चे सिंगल मिळेल. राऊंड द विकेट. वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ होता. दरम्यान डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला बॉल. फिल्डर थोडे स्लिप झाले आणि खरेच आता बॉल फील्ड झाला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव मिळेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळाली दोन्ही बॅटर्स मध्ये. बघा फिल्डिंग मध्ये थोडेसे आता मिस्टेक्स होतात कारण बघा याआधी कॅचही ड्रॉप झाली. त्यानंतर आता आपण पाहत आहोत की आउटफील्ड मध्ये ज्या अपेक्षा आहेत फिल्डर्स कडनं त्याप्रमाणे फिल्डिंग होत नाही आहे. आणि मी म्हणेन की त्याकडे आता लक्ष द्यावं लागेल तुम्हाला कारण जर इथे अशा प्रकारे फिल्डिंग कराल तर 52 डिफेंड करणं हे कार्य अवघड आहे. आता बॅटरी स्टेप आउट झाले. बॅटरी बॉलचं कनेक्शन तरी सुद्धा नाही आहे. येतोय डॉट. बघा एकंदरीत बघा फिल्डिंग थोडी कमकुवत पाहायला मिळते आहे पण त्यासोबत जर बॅटर आपण रोहितला पाहिलं तर 2 चौकार त्याचा बॅटमधनं आले. नेक्स्ट बॉल. फुल टॉस. बॉल हवेमध्ये फिल्डर आलेत आणि कॅच पकडली जाईल. सफलता मिळेल. बॅटर बाद झाला. आता रोहित बाद झाला. धक्का लागला हा दुसरा. रामदास येतोय क्रमांक 4 वरती. आणि सध्या सगळी रामदासची हेअरस्टाईल पाहिल्यानंतर शेल्डन कॉट्रेलची आठवण आली. रामदास येतोय क्रमांक 4 वरती. येत्या क्षणी हॅमट केलंय. बॉल हवेमध्ये लॉंग ऑफ आणि घडलं काय कॅच पकडली बट बॅलन्स गमावला. कॅच पकडून बाउंड्री लाईनचा बाहेर गेले. दॅट्स वाय सिक्सर. खेळ समाप्त. 2 ओव्हरचा अखेर धावफलक आहे 28. बघा मजा मस्तीमध्ये धावफलक 28 झाला. आता 12 चेंडू शिल्लक आणि 12 मध्ये 24 करायचे आहेत. समीकरण आता सोपं झालं बॅटिंग टीम साठी. 12 चेंडू शिल्लक 24 धावा करायच्या आहेत. आई एकविरा साऊंड्स ज्याचे प्रोप्रायटर गौरव डिंगोरे आहेत त्यांचाही आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो. भरपूर चांगली साऊंड सिस्टीम आहे. त्याचप्रमाणे भरपूर चांगले सॉंग्सही त्यांच्या माध्यमातून ऐकवले जातात. 12-24. आणि तसेच या स्पर्धेचे निर्माते मुख्य आयोजक
प्रथम नागरिक विद्यमान सरपंच गोटेकर गाव गणेशजी कांबडी सावंत शुभ आगमन झालेले आहे. सावंत देखील सहर्ष हार्दिक स्वागत. बॉल मध्ये आणि विकेटही मिळेल. पकला बॉल आणि या ओव्हरमध्ये पकलाच बॉलवरती आशिषला मिळेल सफलता. धक्का लागलाय आणि बॅटर दरम्यान बाद झाला आकाश. कृष्णा मैदानात मध्ये येतोय. बघा मी म्हणेन की समीकरण जर आता पाहिलं तर इन कंट्रोल आहे. 11 मध्ये 24 धावा बनवल्या जाऊ शकतात. बट एकंदरीत मी म्हणेन की ज्या फिल्डिंग मध्ये मिस्टेक झालेल्या आहेत ना त्या किती टोचतील हाच प्रश्न उभा आहे. नेक्स्ट बॉल फुल टॉस लॉफ्ट केला. फुल टॉस बॉल थेट पाठवला लॉंग ऑन बाउंड्री लाईनचा पलीकडे. षटकार. षटकार येतोय. धाव फलक आता आणखीन पुढे आणि समीकरण सोबत आता 18. लोव फुल टॉस होता. सिंगल दरम्यान कंप्लीट झाली. आता 17 धाव्यांची आवश्यकता असेल आणि चेंडू बाकी आहे. येते 9-17चं इक्वेशन बाकी आहे आणि सध्याचा घडीला हा सामना मी म्हणेन 50-50 सिच्युएशन मध्ये काही होऊ शकतं. भरवत संघही बाजी मारू शकतो. टीम अव्वल खेडही बाजी मारू शकते. येथे 3 चेंडू महत्वाचे आहेत. एखादी विकेट जर इथे काढू शकली टीम भरवस तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतोय. सामना आपल्या बाजूने येऊ शकतोय. बॅट सेकडा बॉल मागे चाललाय. फाईन लेग बॉल फील्ड करतात. थ्रोही आला तोपर्यंत सिंगल. आता 8 चेंडू शिल्लक. 8 मध्ये करायचा 16 धावा. 8-16चं समीकरण या मॅच मध्ये इथे बाकी आहे. प्रश्न हाच ही बाकी आहे की इथे जिंकेल कोण आणि या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवेल कोण. ती कोणती टीम असेल हा प्रश्न इथे बाकी आहे. 8-16चं समीकरण. नेक्स्ट बॉल. बॉल हवेमध्ये आहे. व्ही शेप मध्ये लॉंग ऑन येत आहेत. कॅच पकडली जाईल. इम्पॉर्टंट विकेट. बॅटर दरम्यान बाद झाला कृष्णा आणि आता समीकरण येते 7 चेंडू आणि 7 मध्ये करायचा 16. न्यू बॅटर बॅटिंग टीम या आधीच क्लिअर केलं होतं आम्ही. सो प्लीज 7 मध्ये 16. सोने येतोय क्रमांक 6 वरती. सोने येतोय क्रमांक 6 वरती. समीकरण आता 7 मध्ये करायचं 16. अडचणी वाढलेल्या आहेत आता अवलखेड टीमसाठी. सोन्या पगलास बॉल येतोय हा डॉट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हरचा गेले जाऊ फळक आहे 36 आणि रिमेनिंग येतात 6 चेंडूमध्ये. आता रन्स करायचे आहेत 16. 6 मध्ये करायचं 16 धावा. अडचणी आता फार जास्त वाढलेल्या आहेत टीम अवलखेडसाठी. कारण इक्वेशन एका क्षणाला इन कंट्रोल होतं जरूर. बट अंतिम 3 चेंडू जिथे विकेट आली जिथे फक्त एकच धाव आली तिथनं हा पलटवार टीम भरवस क्रिकेट टीमचा. आणि असं वाटतंय की त्यांचा पलटवार त्यांना विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतोय. कारण चेंडू शिल्लक येते 6 आणि 6 मध्ये आता करायचे आहेत कंपल्सरी 16. लास्ट ओव्हर बॉलर बाळू येतोय. बाळूने बॅटिंगही चांगली केली होती पहिल्या 17 मध्ये. बट अनलकीली तो रनआउट झाला होता. बाळूने इंडिव्हिज्युअली आपण बघलं होतं की 16 बनवल्या होत्या आणि त्याला आता 16च डिफेंड करायचा.
बॅटिंग करत असताना 16 बनवला होता, आता बॉलिंग करत असताना 16 डिफेंड करायचं. समोर स्ट्रायकिंग एंडवरती रामदास 6-16. पहिलाच बॉल उडवलाय हवेमध्ये, फिल्डर आहेत आणि मिस्टेक होणार नाहीये. सफलता मिळेल. रामदासची विकेट इथे काढली. आता समीकरण उघड, कारण रामदास बाद झाला आणि 5 मध्ये आता 16 धावांची आवश्यकता. पाच मध्ये 16. बॅटर स्टेप आउट झालाय आणि बॉल दरम्यान डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला जाईल असं वाटलं, व तिथनं यू टर्न घेतला बॉलने आणि आता बॉल फील्ड होतोय, थ्रोही येतोय आणि तोपर्यंत आता चौथीसाठी परतलेत आणि चौथी धावेच्या प्रयत्नामध्ये बॅटर होतील रन आउट आणि आता 4 मध्ये करायचं. सातवा दाखल झालेत. संदीप आला आणि 4 चेंडू शिल्लक आणि 4 मध्ये करायचा 13 धावा. 4-13चं समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे. इथनं कमबॅक होऊ शकतोय का टीम अवलखेडचा. 4-13. बॅट्सिकडा बॉल मागे चाललाय, शॉर्ट थर्ड बॉल फील्ड करतात. आता 3 मध्ये करायचं 12 धावा. एकंदरीत असं एका क्षणाला वाटलं होतं की हे समीकरण इझिली चेंज होऊ शकतं, कारण 12 मध्ये 24 करायचं होतं आणि त्यात नंतर एक षटकारही आला. बट जो कमबॅक केला टीम भरवजने कौतुकास पात्र. बॉल उडवला हवेमध्ये, फिल्डर आहेत फक्त पाहतच राहतील. कहाणी में ट्विस्ट, मोठा फटका आला. म्हणजे आता इक्वेशन बाकी आहे. चेंडू शिल्लक या मॅच मध्ये येते 2 आणि 2 मध्ये आता करायचे आहेत रन्स. थँक्यू. 2 मध्ये करायचा 6 धावा. चांगला फटका आला. या फटक्याने आता पुन्हा एकदा अशा अपेक्षा जागृत केलेल्या आहेत. 2-6. नेक्स्ट बॉल. सोन्या क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, बट हे काय घडलं. आता यात बॉलरही काय करेल, कारण त्याने बॉल तर चांगला टाकला, बट फर्स्ट ऑफ ऑल बॅटर बीट, विकेट किपर बीट, शॉर्ट थर्ड, फाईन लेग दोघेही बीट. बॉल गेला लॉंग स्टॉप रिझन बाउंड्री लाईनचा पलीकडे 22च्या या 4 आणि आता एक चेंडू शिल्लक करायचा 2 धावा. काय रंगत दार सामना इथे पाहायला मिळाला. बघा या सत्रामध्ये मला वाटतं की एक पंजाई आहे आणि त्यानंतर याही 4 धावा आहेत. म्हणजे मी याआधी सांगितलं की फिल्डिंग हा शब्द टोचेल आणि असं वाटतं की फार टोचणार आहे. एक चेंडू शिल्लक करायचा 2 धावा. एकही डिफेंड केली तरी सुद्धा टीम भरवज इथे बाजी मारू शकते, पण दुसऱ्या बाजूला कंपल्सरी 2 धावा इथे बनवायच्या आहेत टीम अवलखेड क्रिकेट टीमला. एक क्लोज इनकाउंटर आणि शेवटच्या चरणापर्यंत ही लढत इथे येऊन पोहोचलेली आहे. पण या लढतीमध्ये बाजी कोण मारेल, या स्पर्धेमध्ये टिकेल कोण, पुढे जाईल कोण, या प्रश्नाचं उत्तर या एका चेंडूवरती. 1 बॉल 2 धावांची आवश्यकता आणि फटका लाजवाब, फटका विजयाचा. सामना समाप्त. क्लोज इनकाउंटर. 3 मध्ये 12 करायचा होता आणि सोन्याने ते करून दाखवलं. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम अवलखेड.
प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. संघ अडकला होता, फसला होता, असं वाटलं होतं की तिथनं जिंकणं अवघड, पण तिथे स्वतःला बॅक केलं आणि सांगितलं की इथनंही आपण जिंकू शकतो आणि 3 मध्ये 12 चेस करून दाखवल्या. तो सोन्या ठरला या सामन्याचा सामनावीर.